नमस्कार, मी डॉक्टर निखिता. आज लोकमत सखी वर्ल्ड हेल्थ वीक साजरा करण्यासाठी आलेली आहे आणि आज आपण महिलांचं आरोग्य ह्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. आपण जो आहे आयुर्वेदातला होलिस्टिक हेल्थकेअर अप्रोच ह्यावर फोकस करणार आहोत. म्हणजेच मन, शरीर, आत्मा हे कसं कनेक्टेड असतं आणि ह्याच्या मदतीने आपण आपलं आरोग्य हे लॉंग टर्म कसं टिकवू शकतो ह्याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत. मन आणि शरीर ह्याचा काय संबंध आहे? जेव्हा आपण होलिस्टिक हेल्थ आयुर्वेद हा अप्रोच बघत असतो, शरीर आणि मनचा नक्कीच संबंध आहे आणि मी तुम्हाला सांगते कसा. चरक संहितेमध्ये एक रेफरन्स आढळतो, ते म्हणजे शरीर मन आत्मा इंद्रिय संयोगधारी जीवितम. म्हणजेच आपलं जे शरीर मन इंद्रिय आत्मा ह्या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहे आणि त्यालाच आपण आयु हे म्हणतो. जर आपल्याला चांगलं जीवन जगायचं असेल तर आपल्याला जे आहे आपलं जे स्वास्थ्य आहे ते मानसिक आणि शारीरिक हे आपल्याला नीट ठेवणं खूपच गरजेचं आहे. आणि म्हणूनच जे आहे आपण नेहमी बघत असतो की मनाचे जे गुण आहेत ते 3 असे सांगितले आहेत, मनाचे गुण आणि दोष. तर गुण जेव्हा आपण बघतो ते पहिल्यांदा म्हणजे सत्वगुण, दोष जेव्हा आपण बघतो रज आणि तम. सत्वगुण हा कायम आपल्याला जास्तीत जास्त आपल्या शरीरामध्ये किंवा मनाचं गुण आहे, सो तो आपल्याला बूस्ट करायचा असतो. आणि जर तुम्ही एक मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून बघाल तर वेल बिईंग म्हणजेच काय तर अप्लाइड पॉझिटिव्ह सायकॉलॉजी, पॉझिटिव्ह इमोशन्स हे आपल्या शरीरात जेवढे जास्त असतील तेवढंच आपण खुश आनंदी राहू. आणि हे आजच्या जगामध्ये खूपच महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, कारण की आपण डिजिटल वर्ल्डमध्ये आपण खूप सारे नेगेटिव्ह न्यूज, नेगेटिव्ह इमोशन्स किंवा स्ट्रेस, एन्झायटी, ओव्हर थिंकिंग अशा काळात जगत आहोत. सो ह्यामध्ये आपल्याला कॉन्शियसली पॉझिटिव्ह इमोशन्स हे कुठेतरी आपल्या शरीरात आणि मनामध्ये कसे वाढवता येतील ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक सोपी एक्सरसाइज सांगणार आहे. ती म्हणजे 3 गुड थिंग्स एव्हरी डे. आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपल्या डेली रुटीनमध्ये अशा 3 गोष्टी ज्या घडतायत त्या आपण ऑब्झर्व कराव्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपल्याला आपण ऑफिसला गेलो आणि आपल्या टेबलवर तिकडे आपल्याला एक फुलाचा गुच्छा ठेवलेला मिळाला. आता असू शकतं की तो महिला दिन आहे आणि त्यामुळे, पण त्या फुलाच्या गुच्छेमुळे तुम्हाला जो एक आनंद झाला, ज्याच्यामुळे तुम्ही ग्रेटफुल फील केलं, तर हे एक नोंद तुम्ही करू शकता की तुम्हाला कसं वाटलं आणि ती कुठली घटना होती ज्याच्यामुळे तुम्हाला हे असं पॉझिटिव्ह फीलिंग आली. तर अशा 3 अशा घटना तुम्ही नोंद करू शकता तुमच्या डायरीमध्ये किंवा फोनमध्ये. आणि जर तुम्ही एंड ऑफ द वीक हे परत बघाल आणि ओव्हरव्ह्यू कराल तर तुम्हाला ॲक्च्युली ते पॉझिटिव्ह इमोशन्स ते जाणवतील आणि ऑन अ डेली बेसिस तुमचं माइंड त्या पद्धतीने ट्रेन होईल की तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये कुठल्या अशा 3 गोष्टी आहेत ज्या चांगल्या झाल्या आणि ज्या तुम्ही ऑब्झर्व केल्या, तर ते तुम्ही कॉन्शियसली ऑब्झर्वही कराल आणि त्या घडतही जातील. सो हे एक ग्रॅटिट्यूड बिल्डिंग एक्सरसाइज आहे आणि आय होप की तुम्ही हे नक्की ट्राय कराल आणि नक्की मला सांगा की ह्याच्यामुळे तुम्हाला फायदा झाला का. फायनली मला हे सांगायचं होतं की आयुर्वेद शास्त्र जे आहे ते आपण आपल्या जीवनात इझिली इन्कॉर्पोरेट करू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं
की पहिला जो भाग आहे स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजेच आपलं आरोग्य हे नीट टिकवून ठेवणं, हा पहिला भाग आहे. पण जर आपल्याला काही प्रकारचे विकार, विकृती शरीरात जर घडताना दिसले, तर आपल्याला त्याचं जे आहे प्रॉपर उपचार करणं खूप गरजेचं आहे. सो मला काही माझे केस स्टडीज तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. एक तर माझी पेशंट होती जी US बेस्ड होती आणि ती जे आहे तिकडे जे स्मूदीजचं आजकाल जे कल्चर आहे, सो तिचा असा त्रास होता की तिला भरपूर कॉन्स्टिपेशन होतं आणि डायजेशन रिलेटेड इश्यूज हे भरपूर टाईमपासून सुरू होते. सो जेव्हा मी तिचं केस टेकिंग हिस्ट्री घेतली, सो तेव्हा असं कळून आलं की ती रेग्युलर बेसिसवर जे आहे स्मूदीज हे सकाळी घेत होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्मूदीज ज्याच्यामध्ये भाज्या, कधी कच्च्या भाज्यांबरोबर फळ जसे की स्पिनॅच आणि बनाना आणि काही ह्याच्यामध्ये इवन दूध आणि मग त्याच्यानंतर काही स्मूदीजमध्ये दूध आणि फळ हे अशा पद्धतीने ती घेत होती सकाळी ब्रेकफास्टसाठी आणि मग बाकीचं तर ते घेऊन ती निघायची, म्हणजे तिचं डेली रुटीन होतं. सो जेव्हा मी तिला हे सांगितलं, म्हणजे पहिल्यांदा तर आपलं आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलं आहे की विरुद्ध अन्न, म्हणजे असे काही फूड कॉम्बिनेशन्स जे इनकम्पॅटेबल असतात, जसं फळ आणि दूध हे आपण कधीच एकत्र घेत नसतो, कारण की जर आपण हे घेतलं तर हे पचायला खूप जड असतं आणि त्याचं पचन जर नीट झालं नाही तर त्याचे इंडिव्हिज्युअल जे काही बेनिफिट्स आहेत दुधाचे किंवा फळाचे हे आपल्याला कधीच मिळणार नाही. सो पहिल्यांदा जे आहे ते तिला मी बंद करायला सांगितलं. दुसरं म्हणजे कच्ची भाजी आणि फळ हे पण एक खूपच इनकम्पॅटेबल असं विरुद्ध असं फूड कॉम्बिनेशन आहे. सो तेही तिला बंद करायला सांगितलं, कारण की कच्च्या भाज्या आपण कधी पण जर घेतल्या तर त्या आपल्याला पचणार नाही. जसं सॅलेडचा कॉन्सेप्ट आहे, सॅलेड पण ती भरपूर प्रमाणात घेत होती. पण कसं असतं जेव्हा आपण बाहेरच्या प्रदेशात किंवा एका गार प्रदेशात असाल आणि जर तुम्ही कच्चं हे गोष्टी पदार्थ सॅलेड हे घेतलेत तर ते पचन होऊ शकत नाही. तर त्या केसमध्ये तुम्ही जे आहे त्याच्यावर फोडणी ही टाकू शकता किंवा मग तुम्ही त्याच्यावर ॲटलिस्ट ऑइलचं ड्रेसिंग, सो ऑलिव्ह ऑइल ड्रेसिंग असतं हे ह्या पद्धतीने तुम्ही घ्यायला पाहिजे. एक घ्यायचंच असेल सॅलेड तर. आणि मग तुम्ही स्टर फ्राय किंवा स्टीम्ड व्हेजिटेबल्स असं तुम्ही घेऊ शकता. हा तुमचा हलका आहार असू शकतो जर तुम्हाला डायजेशन ठीक ठेवायचं असेल. सो जेव्हा मी ते तिला सांगितलं तेव्हा तिचं भरपूर जो आहे इश्यू रिझॉल्व्ह व्हायला सुरुवात झाली. दुसरं म्हणजे सकाळची सुरुवात हे काळे मनुके भिजवलेले रात्री ते पहिल्यांदा सकाळी खायचे. सो हे पण तिने सुरुवात केली, त्याच्यामुळेही तिला भरपूर फरक जाणवला. दुसरं म्हणजे मला एक शेअर करायचं होतं एका पेशंटबद्दल जिला तिची जी आहे मंथली मेन्स्ट्रुअल इरेग्युलर मेन्सेसचा तिचा इश्यू होता. सो ती एक प्रॉपर कॉर्पोरेट तिचं लाईफस्टाईल होतं आणि हे साधारण मी जेव्हा कन्सल्ट केलेलं हे लॉकडाऊनच्या वेळेचं कन्सल्टेशनच्या वेळेचं केस आहे, जेव्हा ती तिच्या होम टाऊनला गेलेली होती आणि आधी ती जी आहे तिच्या म्हणजे घरापासून दूर राहायची ती. सो तेव्हा तिचं जे आहे एक रुटीन वेगळ्या पद्धतीने सेट होतं, म्हणजे ती ऑफिसला जायची, घरी यायची, तर ते सगळ्या गोष्टी सेट होत्या. पण आता ती लॉकडाऊनमध्ये जेव्हा वर्क फ्रॉम होम करत होती आणि त्या पद्धतीने तिचं जे आहे पूर्ण रुटीन आणि तिच्या भरपूर लेट नाईट मीटिंग्सही चालायच्या. सो त्यामुळे काय झालेलं, जागरण, स्ट्रेस लेवल्स वाढलेल्या आणि त्यामुळे तिचे जे आहेत इरेग्युलर मेन्सेस हे सुरू झालेले. सो पहिल्यांदा तर सगळ्यात आधी तिच्या जो स्ट्रेस मॅनेजमेंट ॲस्पेक्ट आहे तो मी तिला सजेस्ट केला. म्हणजे हे तिने योग स्टार्ट केलं. त्याच्याही जास्त इम्पॉर्टंट म्हणजे प्राणायाम, ब्रीदिंग एक्सरसाइजेस हे तिने स्टार्ट केले. मी तिला फक्त काही सिम्पल असे ब्रीदिंग एक्सरसाइजेस सांगितले. पहिलं म्हणजे ओमकार चांटिंग, त्याच्यानंतर
भ्रामरी प्राणायाम आणि नाडीशुद्धी, हे सगळं 3 गोष्टी तिने स्टार्ट केल्या आणि तिला ॲक्च्युली एका महिन्यामध्ये इन पिरियड ऑफ 3 मंथ्स 3 महिन्याचं कन्सल्टेशन होतं. सो त्याच्यामध्ये तिला ॲक्च्युली तिचे जे आहेत मेन्सेस रेग्युलर झाले. बाय द सेकंड थर्ड मंथ इट started getting regular because her stress levels was the main triggering factor. सो त्यामुळे जेव्हा तिने स्ट्रेस मॅनेजमेंट केलं आणि त्याबरोबर येस आयुर्वेदिक मेडिसिन्स पण दिलेल्या, सो त्या पद्धतीने तिला डेफिनेटली जे आहेत रिझल्ट्स बघायला मिळाले. जर तुम्हाला हे आयुर्वेदिक टिप्स आवडले आणि तुम्हाला ह्याचे फायदे मिळाले तर नक्की लोकमत सखी ह्या चॅनलला तुम्ही फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आम्ही तुम्हाला असेच टिप्स हे फ्युचरमध्ये पण देत राहू. सो नक्की आम्हाला कळवा की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला.